शिवसेनेच्या ठाकरे गटाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची तयारी सुरू केली। प्रचाराला सुरुवात केली। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गावभेट दौरा घेत आहेत, तर आमदार कैलास पाटील यांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। मला सांगा, कशी तयारी सुरू आहे? आता आम्ही तालुकानिहाय ह्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहोत। त्यांना ज्या काही सूचना आहेत त्या पक्षातर्फे प्रचाराच्या बाबतीत ज्या सूचना आहेत त्या सूचना देत आहोत। त्यांच्याकडनं काही जी माहिती मिळते त्या दृष्टीनं प्रचार कसा करायचा किंवा कुठल्या गावात काय अडचणी आहेत हे समजून घेऊन आम्ही जरी समोरच्या पक्षाचा अजून जागा कुणाला आहे हे निश्चित झालं नसलं तरी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार माननीय ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार चालू केलेला आहे आणि सगळे शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते ह्या प्रचाराला लागलेले आहेत। अजूनही समोरचा उमेदवार पैलवान तयार होत नाही किंवा जाहीर होत नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांनी कधी उमेदवार जाहीर करायचा, कोण द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ज्यावेळेस उमेदवार जाहीर होईल त्यानंतरच त्यावर आम्ही बोलू। असं यात आपण मला विचारण्यापेक्षा आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघातील रँडमली कुठल्याही मतदाराला जर विचारलं 100 पैकी 70 ते 80% मतदार काय सांगतात, हे मशाल आणि ओमराजे हेच नाव सांगतात। त्यामुळं विजयाच्या बाबतीत आम्ही निश्चितपणे मोठा विजय आम्ही ह्या मतदारसंघातून मिळवू अशी अपेक्षा आमच्या सर्व शिवसैनिकांना आहे। कैलास पाटील यांना विजयाचा विश्वास आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।